गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू आगमा रिसर्च अकॅडमी. आज आपण सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स तर ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलंच होतं. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी काय होतील या ठिकाणी सोप्या होतील. म्हणजेच आपल्याला जर सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला तीच मेथड आहे जी की आपण ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स बघितलं. म्हणजे लाईक टर्म्स अगोदर आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं. या ठिकाणी तुम्हाला विचारलेला क्वेश्चन कसा असतो बघा. या ठिकाणी दोन पॉलिनॉमियल्स किंवा 3 4 असे दिलेले असतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं असतं, सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेला क्वेश्चन असा असतो, सबट्रॅक्ट द फर्स्ट पॉलिनॉमियल सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. म्हणजे ह्या पॉलिनॉमियल्सला याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला जी काही माहिती होती जी की लाईक टर्म्स आहे, ती लाईक टर्म्स आपण काय करूया, अरेंज करूया एकत्र. पहिलं मी या ब्रॅकेट मध्ये एक टर्म्स लिहिणार 2x. 2x का लाईक टर्म्स होती 5x. जेव्हा कधी आपण सबट्रॅक्ट करत असतो तेव्हा त्या प्रत्येक टर्मची साइन चेंज होते. का चेंज होती? कारण ह्या पॉलिनॉमियल्स मधून तो पॉलिनॉमियल्स मायनस करायचा. म्हणजेच काय होतंय, तर प्रत्येक पॉलिनॉमियलची साइन काय होते, चेंज होते. ऑटोमॅटिक चेंज का होते याचं रिझन सांगतोय. एक वेळेस मी फर्स्ट स्टेप लिहितो, 2x प्लस 3y मायनस 4z मायनस 3z प्लस 2y मायनस 5x. म्हणजेच आपल्याला ह्या पॉलिनॉमियल्स मधून ही टर्म्स पॉलिनॉमियल्स काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. पहिलं मी एक 2x लिहिलं. या ठिकाणी आपल्याला त्या ब्रॅकेट मध्ये लाईक टर्म्स आपल्याला इथे याच्या बरोबर लिहायचे. तर या ठिकाणी -5x ही 2x साठी लाईक टर्म्स आहे, पण ती -5x या ठिकाणी येतो मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे मी काय लिहिणार, प्लस 5x. त्याच्यानंतर दुसरी टर्म्स आहे 3y. 3y ला लाईक टर्म्स म्हणजे 2y. 2y काय प्लस आहे, तो इथं काय होईल, मायनस प्लस मायनस मायनस म्हणजे 2y. त्यानंतर ही शेवटची टर्म्स आहे या ब्रॅकेट मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे, या ब्रॅकेट मध्ये कोणत्याही प्रकारचे साइन चेंज करायचं आहे. हे मायनस 4z. आता या 4z ला लाईक टर्म्स होते 3z. तर 3z प्लस आहे पण इथं मायनस होते म्हणजे मायनस 3z. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही प्रोसेस आहे ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची. या 2x आणि 5x दोघांची ऍडिशन होणार आहे का, कारण दोघांची साइन सारखी आहे. ऍडिशन करायचं 7x. परत 3y आणि -2y हे लाईक टर्म्स आहेत, दोघांचे साइन वेगळे आहेत. म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन येतो 1 आणि 1 ला आपल्याला मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. मोठ्या नंबरचं कोणतं आहे, प्लस, म्हणजे प्लस 1. या ठिकाणी शेवटची टर्म्स आहे z ची टर्म्स आहे, त्याची आपल्याला काय ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन, ही इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये पण सांगितली. आता परत एकदा सांगतो, दोघांचे साइन सारखे, सम करा, ऍडिशन करा. दोन्ही संख्यांची ऍडिशन काय होईल, 3 + 4 7. का ऍडिशन केलं याचं रिझन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दोघांचे साइन कसे आहेत, सेम आहे. 4 + 3 काय होईल, 4 + 3 7 होईल. आणि ऍज इट इज जे साइन आहे तेच आपल्याला इथं डिनोट करायचं आहे आणि व्हेरिएबल ऍज इट इज. या ठिकाणी आपली ऍडिशन कंप्लीट. तुम्हाला हे सांगतो, या दोघांची ऍडिशन का नाही, कारण दोघांचे जे व्हेरिएबल आहेत ते वेगळे, ते लाईक टर्म्स नाहीये. या ठिकाणी आपल्याला अशा